तर मंडळी नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. हर्षुडा ए पिल्लू, ए पिल्लू, ए हर्षू. हर्षू आमची नंगी पुंगी आमची हर्षू. आणि आम्ही बसलोय गायांमध्ये. हर्षूची मम्मी आणि हर्षूची वहिनी म्हणजे माझ्या दोन मुली. हर्षू निनी कुठे गेली? गाडी शिकायला गेले आहे ना. हर्षूच्या मम्मीला गाडी शिकवायला गेल्यात. आणि हर्षू माझी भाची. बऱ्याच लोकांना माहिती, ज्यांना माहीत नाही त्यांना सांगते. तर आमचं दूध थंड होईना झाले. दूध प्यायचे आमच्या हर्षुडीला. आणि हर्षुडी झोपेतून उठली आता. स्कार्फ थंड करून घेतले आम्ही अजून, है ना हर्षू? ए हर्षू, ए माझी हर्षू, इकडे इकडं इकडे इकडं. हर्षू हर्षू माझी हर्षू, हर्षू हर्षू आमची हर्षू. गरमी एवढी ना, तिची कपडे काढलेत मी गरमीमुळं. झळे लागतात एवढे झाडाखाली बसली तरी. का काय माहिती, या 2 दिवसात तर जरा जास्तच गरम व्हायला लागले. आणि बसलो इथं आम्ही उन्हाच्या सावलीला, उन्हाचं पिपरीच्या सावलीला. कामं बिमं झालेत निवांत. तर सकाळी सावडलं आमच्या आप्पांना. आम्हाला पडले सुतत बघा. डुडू, तुला पोळत नाही तरी तू म्हणती पोळते. काय करायचं बघ बरं, आता पोळते का? पोळते का? नाही पोळत. आता देऊ का प्यायला आता तुला? नाही पोळत बाळा, नाही पोळत, नाही पोळत. डोळ्यान बिळेन झाकून नाटकं करते नुसतं. डोळ्यान बिळेन झाकून नाटकं करते नुसतं. कसं 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 पोळते म्हण. पोळते पोळते आतू, आतू पोळते. दुदू बोल ग हर्षू, बोल ग. दुधू पोळते आतू, दूध पोळते. टक तोंड. धर बरं, उठ बरं. दूध पोळते का बघ बरं, उठ बरं. सुसू करती ना गाय, हंबा सुसू करती ना. धर दूध पिऊन बघ. नाही पोळत तू, बघ पिऊन. धर, नाही पोळत. हा झोपून पी, झोपून झोप. खाली खाली झोप, खाली झोप. अंग आंबा आली काय का? आंबा आली काय का तुझं दूध प्यायला? स्टोल केलाय थंड एकदम गारगार. आणि स्टोल गुंडाळे हर्षूच्या अंगाला. हर्षू ये, तुला साडी नेसवते. इकडे उठून उभी राहा, उठ. आता बघा हर्षू नवडी झाली आमची. हर्षू हर्षू आमची नवडी झाली आता, नवडी. धर दूध पी. झोपा खाली, खाली झोपा. झोपून प्या दूध. ऐच्या वागीन आमची झोपली. हा दूध धर. पकड बाटली हातात. काय नाही, आई लागत नाही, बाप लागत नाही, काय नाही. खायला पोटभर घालायचं फक्त. आणि राहतं कुणापाशी बी. साडीवर झोपली तू माझ्या पिल्लू. स्टोल थंड करून अंगाला बांधून ठेवलाय हर्षूच्या. हंबा दूध मागती तुझं तो, बरोबर की? हंबा दूध मागती. हंबा दूध मागती. हंबा म्हणजे हर्षू मला दे ना ग दूधू. द्यायचं का हंबाला? दूध द्यायचं, द्यायचं. अयो दीती गे, अयो दीती गे. नको आमच्या हर्षूला पिऊला गाव. नको हर्षूला पिऊ दे. आमच्या हर्षूला पिऊ दे. ए हट, नाकातली गरम वाफ लागती आम्हाला. इकडं चल, चल. मी अंगावर पाणी वतते गायांच्या. तू झोपा पिल्लो इथं बरं का. मी गायांना शंभू शंभू करते बरं का. हंबाला शंभू शंभू करते. सगळे उठून उभं राहिलेत. उन्हाचं जरा झळ्या लागतं, ते अंगावर पाणी शिपडते.
बडका शोना, बडका शोना. काय दुखतंय का काय? गायांच्या अंगावर पाणी मारलं, हर्षूला दूध पाजलं, गायांना पाणी पाजलं, हर्षूला आंघोळ घातली. हरिया 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 गट्या य चिचाचा फटा थोडा वाकवते म्हणजे खात्यात करड. हरिया ये गट्टो, असं वाकवलं का नाही फटा म्हणजे पाला खात्यात. य य ये गट्ट्या गट्टो य य हरिया हरिया. येई नाहीत की तिकडंच नादी लागलेत. बोकडं सोडली थोडी, पत्र्याच्या झळ्या लय लागतात गरम. मग म्हणलं थोडं सावलीला इकडे फिरत्यान करड, पाणी प्यायला गेले करू. हरिया य य ग बाय य य य. गायांना पाणी पाजून इकडे बादल्या तशाच ठेवल्या. ये गट्टो य य. पाणी पाजते तेव्हा पाणी नाही प्यायचं हिला. तिच्या पुढे तर बादली तशीच ठेवली, पाणी पिली नाही म्हणून. लय चोखनाळी ती पाणी प्यायला. या गट्ट्या या. सध्या करडू कुठं गेलं का दिसा नाही मला. आ काय म्हणली दीदी? करडू इकडे हाकलून लाव ग जरा. य य य. आलं आलं आलं. आली दोघं पण. 2-3 दिवस मी नव्हती तर कोणी सोडली नसतील करडं खायला इथं. मी रोज सोडते थोडा वेळ तरी. 4 महिन्याची बोकडे आहेत माझी. 4 महिने व्हायचेत अजून, 4था महिना चालू आहे. तेवढंच त्यांच्या पोटाला गारवा, दुसरं काय तवा. शेड मध्ये एवढं गरम वाफा येते ते. आज झाडाच्या सावलीला सुद्धा बसू वाटा नाही, एवढं गरम होतंय. संध्या ये की इकडे, मामीने सांग कशी गाडी चालवली. मामीने कशी गाडी चालवली सांगा जरा या. हा गाडी पाशी चल, तुला तिथं जाऊन सांगते. हा काय करत होती सांग तरी. थोडं सांग ना, थोडस सांग. रेस वाढवा. अहो कमी करा. अहो पायवर घ्या. मला फक्त एका गोष्टीत हसायला आले. मामी चप्पल राहिली म्हणून मामी चालू गाडी तशीच उभी करून निघून गेली. चप्पल का घ्यायला नाही गेली, उतरली डायरेक्ट चालू गाडीतनं. म्हणजे माझी चप्पल राहिली. अशी माणूस कधी गाडी शिकणार ग. शिकत असते, तिला सायकल येते ना. पण येते पण एवढं नाही हे करत. इकडून मी, इकडून दीदी, इकडून मागून संध्या. आम्ही सोडून दिलं तर बरं का, मामीला सोडून दिल्या मामी. मला एकदा तसंच केलेलं. मला गाडी शिकताना मला पोरांनी सांगितलं की तुम्हाला सायकल शिकल्याशिवाय गाडी येत नसती. मग मी हौसाने पोरांची सायकल घेतली आणि हा बसा हा आम्ही धरले. चांगली 7-8 जण पाठीमागे सायकल धरायला. आणि त्या कालवडीच्या पलीकडची पडाचा ढीग आहे ना, मी ब्रेक दाबती तरी ब्रेक कुठं लागतोय त्या सायकलवर. भागणं जबरदस्ती ढकलते ते सगळी जण. घातली मला चिपाडाच्या ढिगावर. अशी तर मला सायकल शिकवत होते. येड्यांनो, खायला सोडले तुम्हाला तर का टकली खेळायला. या दोघींना सोडून दिलं बरं हा. का. मी म्हणून सोडा तुम्ही दोघी. आणि नंतर हळूहळू मी सोडलं. जशी मी सोडली तसं नाही का माळात एका जागेतले दगड बाळू काकाच्या घरी जाताना त्या दगडावरतीच मामीची गाडी तिकडे वाटेवर नेलतोय खाली जाणाऱ्या. हा तिथंच प्लेन रस्ता आहे की. म्हणून चांगल्या रस्त्याला नेलं तर मामीने दगडातच गाडी घातली. मामीला म्हणतो नाही तुम्ही नीट चला. 2-4 दिवस रोज न्यायला पाहिजे होतं. मामीला मी म्हणते लेफ्टनी चला. मामी राईटला जाते माहितीये का. तुझं पाय माझा हात मोडायचा का काय मेल्या. मर तिकडं. कशी भांडणं करतात हाय का कशी भांडणं करतात. मला नको बाई चंपुळ्या फिंपुळ्या. गर्मीने मला दम निघा नाही आधीच कुठं. या शिर्डीचं कसं कालवा उठलंय. करड इकडे खायला आलेत तर. उन्हातानाचं कुठंच न्यायची शिर्ड चारायला. शेळ्यांना काही जागेवर टाकल्यावर खातात, पण ही येडी खात नाहीत जागेवर टाकून. ह्यांना असंच कुठं पाला तोडून खायला आवडतं.
आणि मोकळी सोडावीत तर घरी खायचं सोडून लोकांच्या घरी पळतात, म्हणून अशी नादी लावत असते मी. तर चला आता तिकडं चल्लसाटचा डाव चालू झालाय. लय ऊन लागते, उन्हाचं काय करू सुचत नाही. लाईट पण टिका नाही, काय करावं. तुला माहिती का मामी माझ्या ते काय दिवस आणले काय हे देख. प्लाझो फाडला गाडी शिकवताना. मामी मामी मला म्हणतात संध्या मला आज गाडी शिकवत मी तुम्हाला 100 रुपये देते पेट्रोल. मग मी म्हणलं माझ्या गाडीत तरी 100 रुपये पेट्रोल बघितलं का 200-300 पेट्रोल असतं. मला म्हणतात ना मी 100च देणार तुम्हाला. आम्ही दोघी मावश्या भाची चारा आणायचे चणे खाऊ. दिस इज माय भाची ना मम्मी. माय भाची बहिणीची मुलगी ती नात आहे माझी पलीकडची, आणि ही माझी लेक अलीकडची. तर चला मंडळी, म्हणलं छोटीशी अपडेट द्यावी. कसं काय ऊन आहे तुमच्याकडं, कसं काय चाललंय, तुम्ही काय करता उन्हाचं. ए मेल्या सोडू नको म्हणतोय फाटा, पायाने डोकं पायाने मारतोय मला. काय चाललंय तुमच्याकडं उन्हाची कंडिशन कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा. शेअर करण्यासारखं काय नाही आपल्या व्हिडिओमध्ये, पण शेतकरी जीवन असं असतंय बघा. कुठली एसीची हवा आणि कुठली पंख्याची हवा, लाईटच नाही. मोबाईल चार्जिंगला लावला तर लाईट गेली. काय झालं ग, सारखी रडारड चालू आहे. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. जय महाराष्ट्र.